ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्याबरोबर कायदेतज्ञ आसिम सरदेश सर आहेत। सर, केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं, त्याच्यावरती शर्यत असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्यावरती जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती, त्या पत्रकार परिषदेवरती जे वक्तव्य केलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यावरती कारवाई करा। या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर आचारसंहिता भंग झाला आहे का, किंवा केंद्रीय निवडणूक आयोगानं जे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत, काय कारवाई या सगळ्या प्रकारामध्ये होऊ शकते? पहिली गोष्ट म्हणजे ती पत्रकार परिषद जी घेतली त्याच्यामधल्या कोणत्या वाक्यावर त्यांचा आक्षेप आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे। केवळ मतदानाच्या कालावधीमध्ये पत्रकार परिषद घेतली म्हणून काहीतरी आचारसंहितेचा भंग झाला असं होऊ शकत नाही, कारण की वस्तुस्थिती ही आहे, त्याला आपण रिॲलिटी जी म्हणतो ती हीच होती की मुद्दामून तिथे वेळ लावला जात होता। मतदार रांगेत उभे आहेत आणि मतदानच्या प्रक्रियेला मुद्दाम विलंब लावण्यात येतो असं सगळ्या लोकांचं म्हणणं होतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि त्यांच्यातर्फे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ते सांगितलं की मुंबईतले मतदार रांगेत उभे आहेत आणि तरीसुद्धा मुद्दामून त्यांना विलंब लावण्यासाठी त्यांची चेकिंग, त्यांचे कार्ड तपासणी, त्यांचं ऑथेंटिकेशन हे सगळं पाहण्यासाठी मुद्दाम विलंब केला जात आहे आणि लोकांना रांगेत उभं ठेवलं जातं। हा सगळीकडे मुंबईत आरडाओरडा झाला आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ती पत्रकार परिषद घेतली। त्याच्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेबद्दल सांगितलं। मग निवडणूक आयोगाची अकार्यक्षमता नसेल तर त्यांनी त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे। आता आपण जर दुसरं पाहिलं की आचारसंहितेचा भंग केव्हा होतो, जेव्हा एखाद्या जाती धर्माचा वापर केला, या जाती धर्माच्या आधारे आम्हाला मत द्या असं सांगितलं, किंवा एखादं आमिष दाखवलं आणि दबाव टाकला आणि आम्हाला मत द्या असं सांगितलं, तर मग त्या पक्षाची ती चूक असू शकते। आणि त्यामुळे जे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र पाठवलं आहे राज्य निवडणूक आयोगाला, त्याच्यामध्ये त्यांनी योग्य कारवाई करा असं म्हटलेलं आहे। आता ती योग्य कारवाई आवश्यक असेल तर करतील किंवा नाही करणार, आणि ती करण्याच्या आधी उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या शिवसेना पक्षाला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल। त्यामुळे या प्रकरणामध्ये खूप काही होईल अशी शक्यता मला। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केले होते की नाही, भाजपचे जे मतदारसंघ आहेत तिथं मात्र मतदान प्रक्रिया सुरू आहे, ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, जाणून बुजून या सगळ्या प्रक्रियेला विलंब लावला जातो किंवा मशीनमध्ये जे तांत्रिक बिघाड पाहायला मिळत आहेत हे निवडणूक आयोगाचं फेल्युअर आहे, त्याच्यावरती ही कारवाई केली जाते। तुम्हाला या वक्तव्यामुळे वाटतं की उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतील? पत्रकार परिषदेमध्ये जे वक्तव्य केले नाही, वस्तुस्थिती आणि सत्य हा नेहमी एक बेस्ट डिफेन्स असतो, आणि वस्तुस्थिती आणि सत्य सांगणं हा काही कोणाचा अपमान ठरू शकत नाही किंवा आचारसंहितेचा भंगसुद्धा ठरू शकत नाही। म्हणजे एकीकडे आपण विरोधाभास बघू शकतो की निवडणूक आयोगाने करोडो रुपयाच्या जाहिराती केल्या की सगळ्यांनी मतदानाला या, सगळ्यांनी मतदान करा, तुमचा कायदेशीर हक्क बजावा, आणि मग लोक आल्यावर जर असा भेदभाव दिसत असेल की जिथे भाजपला जास्त मतं मिळणार त्या ठिकाणी पटापट मतदान होणार असेल, आणि जिथे शिवसेना उद्धव ठाकरे यांना मतदान यांच्या बाजूने होणार तिथे मुद्दाम विलंब लावण्यात येत असेल, तर आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 15 नुसार आपण पाहिलं तर आर्टिकल 14 नुसार हा सरळ दुजाभाव आहे, भेदभाव आहे, आणि विषमता प्रशासन मुद्दाम करत असेल तर त्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही असं नाही। त्याच्यामुळे हा मतदानाचा किंवा मतदान कोणाला करायच्याबद्दलचा प्रसार किंवा प्रचार उद्धव ठाकरे करत नव्हते, तर तेव्हाची वस्तुस्थिती ते समाजासमोर मांडत होते आणि ती रेकॉर्डवर आणत होते की उद्या जर या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना धोका निर्माण झाला तर याबद्दल ते कदाचित न्यायालयात सुद्धा जातील, कारण न्यायालय त्यांना म्हणेल की तुम्ही तेव्हा का नाही आक्षेप घेतला। कारवाई किंवा उद्धव ठाकरेंची अडचण याच्यामुळे निर्माण होऊ शकते? नाही, उद्धव ठाकरेंवर कोणती कारवाईच होऊ शकत नाही याच्यामध्ये, पण हे काय होतं आहे की एक दृष्टिकोन तयार केला जातो, कलुषित केला जातो, परसेप्शन तयार केलं जाते, आणि त्याच्यामध्ये भाजप हा पक्ष अत्यंत शातीर आहे, आणि त्यामुळे ते काय एक दृष्टिकोन तयार करतात की उद्धव ठाकरेंनी काहीतरी बेकायदेशीर केलं, पण तसं बेकायदेशीर केलेलं आहे की नाही याची त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळेल, आणि त्याच्यातलं नेमकं कोणतं वाक्य बेकायदेशीर आहे, आचारसंहितेचा भंग करणार आहे हे सांगावं लागेल। त्याच्याशिवाय अशीच कारवाई होऊ शकत नाही। माझ्या माहितीप्रमाणे
त्यांनी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये विलंब होणे, मुद्दाम विलंब होणे आणि काही मतकेंद्रांवर वेगवान पद्धतीने मतदान होत असेल, काही मतदान केंद्रांवर मुद्दामून धीम्या पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू ठेवली जात असेल, तर हा भेदभाव जो आहे तो भारतीय संविधानाला सुद्धा मान्य नाही, हेच ते सांगत होते. आपण पाहतोय की केंद्रीय निवडणूक आयोगाने जी राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिलेल्या आहेत, एक विशिष्ट कोणतं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केलं हे सुरुवातीला तपासलं जाईल, मात्र उद्धव ठाकरेंना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. मात्र उद्धव ठाकरेंनी वस्तुस्थिती जी आहे ती मांडलेली होती, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया आसिम सरोदे सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.